सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं पर्यटनाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यामध्ये धबधबे आणि पर्यटन पॉईंट जे आहेत ते सध्या तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे निर्णय जो आहे तो यावेळी घेण्यात आलेला आहे। सध्या आपण ठोसेघर धबधबा परिसरात आहोत। आपण पाहू शकता गेटवरच या ठिकाणी हा फलक जो आहे तो लावण्यात आलेला आहे। ठोसेघर धबधबा बंद ठेवण्यात आला आहे असा फलक जो आहे तो आता सध्या आपण पाहतोय। यामुळे शनिवार रविवार जरी असला तरी या ठिकाणी पर्यटकांचा सुखसुकाट पाहायला मिळत आहे। दरवेळी पर्यटन म्हटलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी हा ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी असते। मात्र सध्या सातारा जिल्ह्यातील जे पश्चिम भागात धबधबे असतील किंवा पर्यटन पॉईंट असतील महाबळेश्वरचे हे बंद ठेवलेले एकूणच पाहायला मिळत आहेत। यामध्ये प्रामुख्यानं प्रशासनानं कोणत्याही पर्यटन पॉईंटवर सध्या अतिवृष्टी होत असल्यामुळं जाऊ नये असं आवाहन देखील यावेळी या निमित्तानं केलेलं आहे। पावसाची सध्या जरी उघडझाप होत असली तरी सध्या या ठिकाणचे पर्यटन पॉईंट तात्पुरत्या स्वरूपात बंद असलेले एकूणच पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।